नमस्कार मित्रांनो, शिवप्रभात ओढ इतिहासाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आंबे बहुला या गावामध्ये। जे कोणी गडकिल्ले प्रेमी आहेत त्यांना आंबे बहुला ह्या नावावरून अंदाज आला असेल की आज आपण बहुला किल्ला करणार आहोत, जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, या बहुला किल्ल्याबद्दल लोकांना बरेचशा गैरसमजुती आहेत, लोकांना बरेचशा चुकीची माहिती देखील आहे की बहुला किल्ला करता येत नाही, तो मिलिटरीच्या ताब्यात आहे, त्याच्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते। तर मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओमार्फत आपण या बहुला किल्ल्याबाबतची सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत आणि ह्या बहुला किल्ला कसा बघावा याच्याबद्दल समग्र माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण तुम्हाला पूर्ण किल्ल्याची सैर करणार आहोत आणि किल्ला कसा बघावा, कुठल्या गावातून जावं, या सगळी माहिती ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्की मिळणार आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, हे आहे आंबे बहुला गाव। काल आम्ही साधारण रात्री 1:30-2 वाजता इथे आलो होतो। तुम्ही देखील जर का नाशिकच्या जवळ राहायला नसला, दूर कुठे राहायला असा आणि या किल्ल्याला तुम्हाला भेट द्यायची असेल तर रात्रीच आंबे बहुला गावामध्ये येणं हाच उत्तम पर्याय आहे। या गावामध्ये हे आहे एक हनुमानाचं मंदिर। आंबे बहुला गावात आल्यानंतर मुक्कामासाठी ही एक अतिशय उत्तम जागा आहे। हे हनुमान मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता, अतिशय प्रशस्त अशी जागा तुम्हाला मुक्कामासाठी इथं उपलब्ध आहे। रात्री एक झोप काढण्यासाठी अतिशय सुंदर स्वच्छ असं हे हनुमंताचं मंदिर इथे आहे। त्यामुळे रात्री येऊन तुम्ही ह्या मंदिरामध्ये मुक्काम करू शकता। तर मित्रांनो, स्वतःच्या वाहनाने तुम्ही हनुमान मंदिरापासून गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीपर्यंत या। स्मशानभूमीच्या इथे गाडी लावून आता आपल्याला किल्ल्याकडे जायला आपली पायपीट आपली सुरू होणार आहे। इथून आपल्याला बहुला किल्ल्याचे अतिशय स्पष्ट दर्शन आपल्याला ह्या जागेवरून होते। शेजारीच ही एक नदी वाहते। या नदीवरती जो बंधारा घातलेला आहे, हा बंधारा चालत जाऊन आपल्याला पुढे चालत चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचायचं आहे। सुमारे 15-20 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला एक डांबरी रस्ता दिसतो। मात्र हा डांबरी रस्ता भारतीय सेनेच्या ताब्यात असल्यामुळे इथे खाजगी वाहनाने आपण जाऊ शकत नाही। हा डांबरी रस्ता ओलांडून आपले पायपीट पुढे किल्ल्याकडे सुरू होते। तर मित्रांनो, ह्या डांबरी सडकेपासून सुमारे अजून एक 15-1 मिनिटं चालल्यानंतर रस्त्यामध्ये आपल्याला एक थडगं दिसतं। हे थडगं कोणाचं आहे, काय, ह्याच्याबद्दल काही उल्लेख वगैरे नाही आहे। मात्र एक खूण म्हणून तुम्ही हे थडगं लक्षात ठेवावं। आणि या थडक्यापासून थोडं पुढे किल्ल्याची चढण सुरू होते। चढण देखील सोपी आहे, काही अवघड ठिकाणी काही रिस्की वगैरे असं काही नाही आहे। मात्र किल्ल्याची चढण चढत असताना आपण एक लक्षात ठेवण्याची जागा म्हणजे तुम्हाला लांबवर अशी एक खिंडीसारखं एक तुम्हाला जागा दिसून येईल। या खिंडीपर्यंत आपल्याला जायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि या खिंडीच्या धारेवरनं आडवं असं तिरकं चालत चालत आपल्याला हा इथं गडमाथा दिसतो, या गडमाथ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। त्यामुळे या खाणाखुणा तुम्ही लक्षात ठेवा। मध्ये एका ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं देखील खोदलेलं दिसून येतं, कदाचित ही तत्कालीन मेटाची जागा असावी। तर या खुणा लक्षात ठेवून आपण किल्ल्याकडे आपली चढण पुढे सुरू करू शकता। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण जेव्हा आंबे बहुला गावातून निघालो होतो, आपल्याला निघून आता साधारण 1.25 तास झालेला आहे आणि सुरुवातीला सुमारे अर्धा तास आपल्याला सपाट चालायचं आहे आणि नंतर किल्ल्याची खडी चढण सुरू होते। तर आत्ता आपण ह्या स्पॉटला थोडा वेळ बसलेलो आहे, जिथून किल्ल्याची खडी चढण सुरू होते। तर मित्रांनो, मागाशी सांगितल्याप्रमाणे या आंबे बहुला किल्ल्याबद्दल बरेचसे गैरसमज, बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी या पसरलेल्या आहेत। हा किल्ला करताच येत नाही, मिलिटरीच्या ताब्यात आहे। मात्र मित्रांनो, एक खरी परिस्थिती अशी आहे की कधी रविवारच्या दिवशी फायरिंग पूर्णपणे बंद असते आणि ज्या दिवशी फायरिंग बंद असते त्या दिवशी आपण किल्ल्यावर जाऊ शकता। ही सत्य परिस्थिती। आज रविवार आहे, आज आम्ही किल्ला बघायला जात आहोत, अतिशय सुखरूप सुरक्षितरित्या जात आहोत। मात्र सोमवार ते शनिवार या दिवशी जाण्याची ती जी एक रिस्क आहे ती कुणीही घेऊ नये, कारण दिवसातनं साधारण 300 ते 400 राऊंड इथं बॉम्बचे फायर होत असतात। रणगाड्याच्या मार्फत
खूप रिस्की आहे. तसेच काही काही असं म्हणतात की काही जिवंत बॉम्बगोळे पडलेले असले जे फुटले नाहीत, त्याच्यावर कदाचित आपला पाय पडला किंवा उन्हाने तो बॉम्बगोळा तापला तेव्हा त्याचा ब्लास्ट झाला तर एक खूप मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे मुद्दाम सोमवार ते शनिवार ह्या किल्ल्याला जाणं टाळावं. रविवार हा उत्तम दिवस आहे, पण कधीकधी रविवारची देखील फायरिंग होऊ शकते. त्यामुळं आपल्या ह्या आंबेबहुला गावामध्ये एक अतिशय उत्तम असे हक्काचे एक मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत आणि त्या मार्गदर्शकांकडून माहिती घेऊन आज त्यांना आपल्या सोबत घेऊन आता आपण आंबेबहुला किल्ल्याकडे जात आहोत. तर ते मार्गदर्शक कोण आहेत या सगळ्यांची माहिती आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर थोड्या वेळ आता आराम करून आपण आता किल्ल्याकडे प्रस्थान करूयात. चला तर मग. तर मित्रांनो, मगाशी दाखवलेल्या खिंडीपर्यंत आता आपण पोहोचलो आहोत. या खिंडीच्या एका बाजूला मिलिटरीचा कॅम्प असल्यामुळे कोणतंही गाव किंवा लोकवस्ती इथे आपल्याला दिसून येत नाही. मात्र या खिंडीच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला ज्या गावातून आपण चढून आलो ते आंबेबहुला गाव, गवळाणे गाव, ही पायथ्याला असणारी छोटी छोटी गावे आपल्या दृष्टिक्षेपास पडतात. आणि या खिंडीवरनं आडव्या धारेने आपल्याला परत वरती चढत चढत किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो. ही ती खिंडीची जागा आहे. आणि या असं आडवी ही जी पायवाट जी आहे ती खिंडीच्या या उभ्या धारेवरनं चालत 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 चांगली अशी मळलेली पायवाट आहे. पुढे आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे. समोर हा जो एक कातळ दिसतोय तो थोडासा काहीसा अवघड टप्पा आहे. आमचे मित्र ओंकार वर्तले हा कातळ टप्पा इथे चढताना आपण बघू शकता. इथे कातळ टप्पा चढायला देखील मध्ये काहीशा खोबण्या केलेल्या आहेत. काही ठिकाणी अतिशय खडी चढण आहे. तर योग्य ठिकाणी आपले हातपाय रोवून आपल्याला हा टप्पा चढावा लागतो. काहीसा अवघड असं म्हणता येईल, पण ज्यांना रेग्युलर किल्ले व क्लाइम्बिंग वगैरे करायची सवय आहे, ते व्यक्ती कोणतंही रोप किंवा कोणतंही इक्विपमेंट वगैरे न वापरता अतिशय योग्यरित्या हा कातळ टप्पा चढून वरती येऊ शकता. अतिशय सोपा आहे, तसा अवघड काहीच नाही आहे. तर हा कातळ टप्पा चढून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा वरच्या बाजूला आपल्याला दगडामध्ये काही खोदलेल्या खोबण्या दिसतात, जिथे तत्कालीन परिस्थितीमध्ये लाकडे रोवून तात्पुरती अशी संरक्षणाची जागा करत असावेत. आणि समोर आपल्याला हा गडमाथा दिसतोय. नमस्कार मित्रांनो. तर मगाशी आपण तो जो खोबण असलेला जो बुरुज बघितला, जिथं तात्पुरत्या खोबणी वगैरे करून तिथे लाकडी तट वगैरे बांधायची अशी रचना केली होती. तिथून साधारण 15-20 मिनिटाची खडी चढण चढून आपण किल्ल्याच्या खरा जो कातळ टप्पा आहे त्या कातळ टप्प्याच्या खाली आपण येतो. आणि माझ्या मागे ही जी गुहा आहे, ही गुहा इथे कोरलेली दिसते. त्या काळी टेहाणीसाठी जे कोणी पहारेकरी बसले असतील त्यांच्यासाठी कोरलेली ही गुहा असावी. सद्यस्थितीत तुम्ही बघू शकता गुहेमध्ये हे एक समाधीसारखं एखादं स्मारक इथे ठेवलेलं इथे बांधलेलं दिसून येतं. ही गुहा बघून आपण थोडं पुढं जाऊयात. पुढे गेल्यानंतर चक्क खांब असलेलं लेणं आहे. जसे आपण लेण्या वगैरे बघतो त्याच्यामध्ये खांब सोडलेले असतात, तसं असं खांब असलेलं लेणं पुढे आहे. आणि त्याच्यापुढे खऱ्या अर्थाने ज्या गोष्टीसाठी बहुला किल्ला प्रसिद्ध आहे तो म्हणजे याचा पायऱ्यांच्या चढणीचा टप्पा, तो आपल्याला लागेल. चला तर मग तिकडे जाऊयात. तर मित्रांनो, जेव्हा आपण किल्ल्याच्या खऱ्या अर्थाने गडमाथ्याच्या खाली येतो तेव्हा ही गुहा बघून आपल्याला ह्या गडमाथ्याला, म्हणजे हा जो उभा कातळ आहे या कातळाला ट्रॅव्हर्स मारून म्हणजे वळसा मारून आपल्याला पायऱ्यांपर्यंत पोचायचं आहे. तर उजव्या बाजूला तशी काहीशी खोल अशी जागा आहे, डाव्या बाजूला उभा कडा आहे आणि सावधरित्या आपण जाऊ शकतो. तशी सोपी चाले, काही अवघड किंवा रिस्की असं काही नाही आहे. या मळलेल्या पायवाटेने आपण पायऱ्यांपर्यंत पोचतो. मात्र रस्त्यामध्ये आपल्याला हे सुंदर असं हे लेणं दिसून येतं. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर आला आहे बहुला किल्ल्याचा प्रसिद्ध सुमारे 75-80 अंशामध्ये कोरलेल्या सरळसोट उभ्या पायऱ्यांचा हा मार्ग. चला तर मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी, ज्या वास्तू स्थापत्यशास्त्रासाठी हा बहुला किल्ला प्रसिद्ध आहे, त्या म्हणजे बहुला किल्ल्यामधल्या साधारण 70-80 अंशामध्ये कोरलेल्या कातळ कोरीव अतिशय सुंदर पायऱ्या. तुम्ही हरिहर किल्ल्याला तुम्ही बऱ्याचदा गेला असाल, पण हरिहर किल्ल्यापेक्षाही थरारक आणि हरिहर किल्ल्यापेक्षाही सुंदर असणाऱ्या ह्या पायऱ्या, याची चढण आता खऱ्या अर्थाने सुरू होती. चला तर मग. जय भवानी, जय शिवराय.
तर मित्रांनो, अशा या सुंदर व थरारक पायऱ्यांच्या चढणीनंतर खऱ्या अर्थाने गडमाथ्यावरती आपला प्रवेश होतो. गडमाथ्यामध्ये आपला प्रवेश केल्यानंतर मित्रांनो असं आढळून येतं की सतत होणाऱ्या इथे बॉम्ब गोळ्यांच्या वर्षावामुळे किल्ल्यावरती अवशेष फारच कमी राहिलेले आहेत. गडमाथ्यावरती प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपण उजव्या बाजूला जावं. उजव्या बाजूला काही अंतर चालत गेल्यावरती किल्ल्याच्या ह्या कपारीमध्ये आपल्याला हे एक खोदलेले पाण्याचे टाके आपल्याला दिसून येते. ह्या पाण्याच्या टाक्यापासून अजून थोडेसे काहीसं अंतर पुढे चालत गेल्यावरती आपल्याला दुसरं पाण्याचं टाकं दिसून येतं. इथं गाळ आणि दगडी इथं पडल्यामुळे साचल्यामुळे याच्यामध्ये पाणी मात्र जमा होत नाहीये. आणि ह्या दुसऱ्या पाण्याच्या टाक्याच्या पुढे तुरळक अशी थोडीशी तटबंदी आपल्याला दिसून येते. तटबंदीची केवळ खालचा जो थर आहे तो इथं आपल्याला दिसून येतो. तसेच मित्रांनो, आम्हाला इथे किल्ल्यावरती फिरताना बॉम्ब गोळ्यांचे असे काही तुकडे सापडले जे मिश्र धातू आणि पितळेचे होते. असे काही तुकडे आपल्याला किल्ल्यावरती सर्वत्र विखुरलेले आपल्याला दिसतात. किल्ल्याच्या चढणीमध्ये देखील आपल्याला असे तुकडे आढळतात. तसेच बॉम्बच्या मागच्या बाजूला एक अॅल्युमिनियमचा एक कुठला तरी पार्ट असतो, तसा एक पार्ट देखील आम्हाला इथे किल्ल्यावरती आढळला. आमच्या वाटाड्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये दारुगोळा असू शकतो, त्यामुळे हा सोबत नेऊ नका, इथेच राहू द्या. तो पार्ट आम्ही तिथेच ठेवला. मात्र असे काही आपल्याला गोष्टी किल्ल्यावरती आढळतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली ही बहुला किल्ल्याची जी मोहीम आहे ती यशस्वीरित्या पूर्ण होते. जय भवानी, जय शिवराय. तर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली बहुला किल्ल्याची जी स्वारी आहे ती मोहीम अतिशय उत्तमरित्या यशस्वी झाली. आणि त्याचं सगळं श्रेय जातं माझ्या शेजारी असणारे आमचे जे वाटाडे, आमचे जे मार्गदर्शक होते भाऊसाहेब लांडे यांना. तर मित्रांनो, मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या किल्ल्यावरती येण्याची डेअरिंग तुम्ही सोमवार ते शनिवारमध्ये अजिबात करू नका, कारण की इथं मिलिटरीची फायरिंग रोज चालू असते, रोज इथे फायरिंग होत असतं, त्यामुळे येणं रिस्की आहे, जीवावर बेतू शकतं. मात्र रविवारी फायरिंग बंद असते. मात्र कधी कधी रविवारी देखील फायरिंग सुरू असू शकते, त्यामुळे इथं येऊन तुम्हाला परत माघारी जावं लागेल. त्यासाठी एक अतिशय खात्रीदायक सोर्स जो तुम्हाला अतिशय खात्रीदायक माहिती देऊ शकते ते म्हणजे आंबे बहुला गावामध्ये राहणारे भाऊसाहेब लांडे यांचा जो संपर्क आहे, मोबाईल नंबर जो आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तिथे मेन्शन केलेलं आहे, तिथे मी नमूद केलेलं आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला बहुला किल्ल्यावरती यायचं असेल रविवारीच या. मात्र यायच्या आधी देखील साधारण एक 5-6 दिवस आधी तुम्ही दादांसोबत संपर्क साधा. कधी कधी रविवारी देखील फायरिंग चालू असते जसं आधी सांगितल्याप्रमाणे, मात्र दादांना त्याची कल्पना असते, त्यांना खात्रीशीर माहिती असते. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्यांना विचारू शकता रविवारी फायरिंग चालू आहे का नाही. नसेल तर नक्की या आणि बहुला किल्ला अतिशय सुंदर आणि छान किल्ला आहे. तो किल्ला तुम्ही नक्की बघा. दादा स्वतः तुमच्यासोबत येतील, मार्गदर्शक म्हणून तुम्हाला किल्ला दाखवण्यासाठी येतील. किल्ल्यावरचे सर्व दुर्गावशेष, वरती जाण्याच्या वाटा अतिशय निर्धोकपणे तुम्हाला घेऊन जातील. मात्र त्याच्यासाठी आधी त्यांच्याशी संपर्क करून फायरिंग बाबत तुम्ही माहिती जी आहे ती तुम्ही आधीच गोळा करणं गरजेचं आहे. त्यामुळे दादांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला किल्ला अतिशय उत्तमरित्या दाखवला. आणि तुम्हाला देखील हीच विनंती की तुम्ही हा बहुला किल्ला फार कमी गिर्यारोहकांना, दुर्गप्रेमींना हा माहिती आहे. आणि माहिती असून देखील ह्या मिलिटरीचा जे नियम वगैरे ह्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी पसरलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या किल्ल्यावरती येण्याची डेअरिंग फार कमी जण करतात. त्यामुळे तुम्ही हा किल्ला अवश्य बघावी हीच विनंती. धन्यवाद.